स्वीटकॉर्न म्हटलं म्हणजे डोळ्यासमोर येते एक तर त्याचा छान असं चटपटीत स्वीटकॉर्न चाट, नाहीतर आपण त्याची भज्या बनवत असतो, नाहीतर डायरेक्ट अगदी साधं सोपं म्हणजे हळद आणि मिठामध्ये उकडून आपण खात असतो. पण आज आपण उकडणं किंवा चाट न बनवता अगदी छान अशी मजेदार नाश्त्यासाठी रेसिपी बघणार आहोत. एक मध्यम आकाराचं स्वीटकॉर्न आणि एक वाटी उरलेल्या भातापासून आज आपण अगदी छान असा मजेदार नाश्ता बनवण्यासाठी इथे घेतलेले स्वीटकॉर्न आपण सर्वात प्रथम ह्या पद्धतीने त्याचे दाणे हे काढून घ्या. डायरेक्ट आपण सुरीच्या सहाय्याने ह्या पद्धतीने किंवा हाताने देखील आपण एक एक दाणा काढून घेतला तरी काही हरकत नाही. स्वीटकॉर्नचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती टाकून घेऊ शकतो. अगदी थोडेसे तरी घातले तरी काही हरकत नाही. ह्या पद्धतीने आता आपण संपूर्ण स्वीटकॉर्नचे आता दाणे हे काढून घेऊया. आता आपले स्वीटकॉर्नचे संपूर्ण दाणे हे काढल्यानंतर लगेचच आपण आता याच्यातनं थोडेसे दाणे एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत. डायरेक्ट अख्खे दाण्यांचा देखील आपण वापर करणार आहोत आणि आता हे उरलेले बाकीचे स्वीटकॉर्न आपण मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहोत. मिक्सरला बारीक फिरवण्यासाठी आपण लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. आता आपण जे स्वीटकॉर्न मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहोत, अगदी जास्ती बारीक देखील आपल्याला सर्वप्रथम फिरवून घ्यायचं नाही. थोडंसं आपण जाडसर चालू मिक्सर करत ह्या पद्धतीने आपण सर्वात आधी आता हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत. आपल्याला भात देखील मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचा आहे, म्हणून ह्या पद्धतीने जाडसर असं मिक्सरला आपण फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर लगेचच याच्यामध्ये आपण आता हा भात घाल समप्रमाणात दोघी वस्तू घेतल्या. एक वाटी स्वीटकॉर्न घेतला आहे आपण आणि एक वाटी उरलेला भात घेतला आहे. जर आपल्याकडे भात नसेल, समजा आपल्याला करायचे स्वीटकॉर्नची ही डिश आणि आपल्याकडे भात नसेल, तर भाताच्या जागेवरती आपण पीठ देखील म्हणजे तांदूळाच्या पिठाचा वापर केला तरी काही हरकत नाही. लाईव्ह मिक्सरला मी पुन्हा एकदा फिरून घेतले. पाण्याचा एकही थेंब न टाकता आपण मिक्सरला पुन्हा भात आणि स्वीटकॉर्न हे फिरून घेतले. जर आपण पाण्याचा वापर केला तर मिश्रण हे जास्त सैलसर होईल आणि आपला जो पदार्थ बनवायचा तो व्यवस्थित होणार नाही. म्हणून अंगाचंच भरपूर असं स्वीटकॉर्नचं पाणी हे सुटत असतं, म्हणून आपल्याला ही डिश बनवताना एकही थेंबाचा पाण्याचा वापर नाही करायचा आहे. तर ह्या पद्धतीने आपलं मिश्रण हे तयार झाले. लगेच आपण हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊ. एका पसरट भांड्यामध्ये आता आपलं हे संपूर्ण मिश्रण हे टाकून झालं. अशा पद्धतीने आपलं आता परफेक्ट हे मिश्रण तयार झालं आहे. जर आपल्याला हिरव्या मिरचींचं बनवायचं असेल तर मिरच्या देखील आपण यामध्ये बारीक फिरवून घेतल्या तरी काही हरकत नाही आणि बारीक कट करून वापरलं तरी काही हरकत नाही. लगेच आपण काढून घेतलेले स्वीटकॉर्न हे यामध्ये मिक्स करून घे. ह्या पद्धतीने आपलं मिश्रण हे तयार झाल्यानंतर लगेचच याच्यामध्ये काही मसाले पण टाकून घेणार आहोत. त्यात इथं बारीक चिरलेलं आलं घेतले, बारीक चिरलेला लसूण, आवडीनुसार कमी जास्त आपण आलं लसूण वापरून घेऊ शकतो. मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा आणि इथे आपल्या आवडीनुसार भाज्या देखील आपण टाकून घेऊ शकतो. जर आपले मुलं भाज्या खात नसेल, शिमला मिरची, गाजर अशा वेगवेगळ्या भाज्या देखील आपण यामध्ये घातल्या तरी काही हरकत नाही. छान तिखटपणा येण्यासाठी इथं मी चिली फ्लेक्स वापरले. डायरेक्ट लाल तिखटाचा देखील आपण वापर केला तरी काही हरकत नाही. जर आपल्याला चिली फ्लेक्स नसेल, हिरवी मिरची, लाल तिखटाचा वापर केला तरी काही हरकत नाही. लगेच याच्यामध्ये थोडेसे मी काळं मिरी पावडर घातले, त्यामुळे छान अशी चटपटीत चव आपल्या ह्या नाश्त्याला येईल. लगेच याच्यामध्ये छान कलर येण्यासाठी अगदी थोडीशी हळद घातली. अजिबात आपल्याला जास्त हळद घालण्याची गरज नाही, अगदी थोडीशी आपण यामध्ये हळद घातली. लगेच याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून आपण याला आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. चमच्याच्या सहाय्याने याला आता ह्या पद्धतीने आपण व्यवस्थित मिक्स करू. थोडाफार बदल आपण यामध्ये केला तरी काय हरकत नाही. आपल्याला जर वेगवेगळे प्रकारचे सॉस देखील यामध्ये वापरून घ्यायचे असतील ते देखील आपण वापरून घेतले तरी काय हरकत नाही. सॉसमुळे काय होईल, शेजवान चटणी वगैरे आपण घातली तरी काय हरकत नाही. याच्यामुळे थोडा आणखी छान असा चटपटीत असा फ्लेवर येईल. पण आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि लहान मुलांसाठी देखील अगदी पौष्टिक कसे आपण हा नाश्ता बनवत आहोत. ह्या पद्धतीने आपलं आता व्यवस्थित मिश्रण हे मिक्स करून झालं आहे. लगेच याच्यावरती झाकण ठेवून आपण फक्त 3 ते 4 मिनटं आता राहू देणार आहे, जेणेकरून जे मीठ टाकले त्याच्यामुळे थोडंसं याला पाणी सुटेल आणि आणखी आपल्याला ह्याच्यामध्ये छान बाइंडिंग येण्यासाठी पीठ हे घालायचं आहे. तर ह्या पद्धतीने आपण 4 ते 5 मिनटं राहू दिले. लगेच ते पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्या, जेणेकरून ते मसाल्याचं पाणी झालं असेल ते व्यवस्थित मिक्स होऊन जाईल. ते मिक्स करून झाल्यानंतर लगेच यामध्ये आपण अगदी थोडं डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. बेसन पीठ हे छान बाइंडिंग देण्याचं काम करेल, म्हणून आपण याच्यामध्ये अगदी थोडं घालत लागेल तितपत आपण यामध्ये पीठ म्हणजे घट्टसा गोळा होईपर्यंत आपण यामध्ये आता डाळीचं पीठ हे घालणार आहोत. जर आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नसेल आणि अगदी जास्ती कोरडं आपलं समजा सुकलेले थोडेसे तर सुकलेलं
स्वीटकॉर्न असेल तरच आपल्याला पाण्याची गरज ही भासते, पण आपले ताजे स्वीटकॉर्न असतील तर अजिबात आपल्याला पाण्याची गरज ही भासत नाही. आता ते मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले. ते मिक्स करून झाल्यानंतर ह्या पद्धतीने आपले मध्यम आकाराचे आता बॉल आपण तयार करून घेणार. आवडीनुसार लहान मोठे आपण बॉल्स तयार करून घ्यायचे. याच पद्धतीने आपण संपूर्ण आता बॉल्स हे बनवून घेणार. नक्की तुम्ही या पद्धतीने हा नाश्ता करून बघा. अगदी सर्वजण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण अगदी आवडून खातील. एवढा छान चविष्ट, क्रिस्पी आणि अजिबात तेलकट वगैरे अजिबात जास्ती तेलाचा वापर न करता असा पौष्टिक असा हा आपला नाश्ता हा तयार होतो. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे मिळेल. आता आपले बॉल्स हे करून झाले. लगेच आता आपण यांना फ्राय करून घेणार. तर त्यासाठी इथे मी एक आपला आप्पे पात्र घेतले. अजिबात आपण जास्ती तेल न वापरता अगदी कमी तेलामध्ये यांना आता फ्राय करून घ्या. या पद्धतीने आपण आप्पे पात्रामध्ये तेल हे टाकून घेणार आहोत. तेलाच्या जागेवरती आपण बटरचा वापर केला तरी काही हरकत नाही. बटरमुळे देखील अप्रतिम अशी चव ह्या नाश्त्याला येईल. तर आता आपलं भांडं देखील हलकंसं गरम झालं आहे. तेल देखील आपल्या भांड्याला लावून झालं आहे. लगेच आपण बनवलेले एक बॉल्स आपण ह्यामध्ये टाकून घेऊया. ह्या पद्धतीने त्याला गोळ्यांना व्यवस्थित आपण सेट करून घेऊ. डायरेक्ट टिक्की देखील आपण याची बनवली तरी काही हरकत नाही. जर आपल्याला तेलकट आवडत असेल तर डायरेक्ट आपण याचे तेलामध्ये तळून भज्या देखील बनवून घेतल्या तरी काही हरकत नाही. ह्या पद्धतीने आपले संपूर्ण बॉल्स व्यवस्थित ठेवून झाल्यानंतर लगेच आपण यावरनं अगदी थोडंसं पुन्हा तेल घालणार आहोत. यामुळे काय होईल, अगदी छान क्रिस्पीपणा आपल्या बॉल्सला येईल आणि अगदी छान ते कुक देखील अगदी परफेक्ट होईल. याच्यावरती आपण झाकण ठेवून मंद आचेवरती एका साईडने 2-2 मिनटं आपण या पद्धतीने यांना आता फ्राय हे करून घेणार आहोत. तर 2 मिनटं आता मी याच्यावरनं झाकण काढून बघू शकाल अगदी छान अजिबात आपण कुठल्याही प्रकाराचं इनो किंवा सोडा वगैरे न वापरता तरी देखील अगदी छान जाळीदार असा आणि क्रिस्पी, बाहेरून अगदी क्रिस्पी आणि आतमधून अगदी जाळीदार असा अगदी छान हा नाश्ता स्वीटकॉर्नचा तयार होतो. उरलेल्या भातापासून आणि स्वीटकॉर्नपासून अगदी छान हा चविष्ट नाश्ता आपला तयार झाला आहे. याच पद्धतीने आपण दुसरी साईड बदलून देखील दोघीही साईड अशाच पद्धतीने आपण छान क्रिस्पी होईपर्यंत आता आपण शिकून घेणार. या पद्धतीने पुन्हा आणखी झाकण ठेवून आपण 2 मिनटं तर याला दुसऱ्या साईडने देखील भाजून घेतले. अगदी परफेक्ट असा आपला नाश्ता हा तयार आहे. नक्की तुम्ही या पद्धतीने स्वीटकॉर्नचा नाश्ता करून बघा. नेहमी तुम्ही करून खाल एवढा छान चविष्ट. आपण याला सॉससोबत किंवा चटणीसोबत आणि असे देखील आपण खाल्ले तरी अप्रतिम अशी हे चवीला लागतात. दोघीही साईडने आपण छान फ्राय करून घेतले. आतमधनं अगदी छान जाळीदार आणि बाहेरून अगदी क्रिस्पी असा हा नाश्ता तयार होतो. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या पद्धतीची अगदी छान चविष्ट हेल्दी रेसिपी बघण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब